हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात। तर आज एका अशा महिलेची एनर्जी पीक झालेली आहे जिचं लक्ष सतत तुमच्या घरावरच असतं, जी नेहमी तुमच्या घरात काय चाललंय किंवा तुमच्या जीवनामध्ये नवीन काय घडतंय याकडे त्या व्यक्तीचं खूप जास्त, त्या महिलेचं खूप जास्त लक्ष असतं आणि एका प्रकारची एक जेलसी वृत्ती तिची तुमच्या बाबतीत आहे। सो ही जी महिला आहे तिने सतत प्रयत्न केलेला आहे की तुमच्या घरावरती काहीतरी नजर दोष लागावी किंवा काहीतरी तुमच्या घरात असं व्हावं जे तिच्या फायद्याचं असेल। असंच ही एक महिला आहे जी तुमच्या घराकडे निगेटिव्ह एनर्जी सेंड करत आहे। सो ह्या अशा महिलेची एनर्जी आज पीक झालेली आहे। सो जे कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर हा व्हिडिओ काहीही योगायोग नाहीये, तर हे डिव्हाइनली गाइडेड मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला येथे परमेश्वराने गाईड केलेला आहे। सो जे कोणी ह्या व्हिडिओवरती आलेले आहेत तर त्यांनी नक्कीच ह्या व्हिडिओला क्लेम करायचा आहे। तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने व्हिडिओच्या खाली जाऊन कमेंटही करायची आहे। सो आज आपण एका अशा महिलेची एनर्जी चेक करणार आहोत जी तुमच्याकडे इतकं लक्ष का देत आहे, तसेच तुमच्या घराकडे तिचं एवढं लक्ष का आहे आणि ह्याला डिव्हाइन याला कसं उत्तर देणार आहे, तसंच तुमच्या जीवनावरती ही जे संकट येणार आहे ते कशा प्रकारे दूर होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो जे कोणी ह्या व्हिडिओवरती आलेले आहेत तर त्यांनी नक्कीच व्हिडिओला क्लेम करायचं आहे। तसेच तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुमची एनर्जी काय आहे, तसेच त्या महिलेची एनर्जी काय आहे जिची सतत नजर तुमच्या घराकडे असते, जी सतत तुमच्या घराकडे नजर दोष लावण्याचा प्रयत्न करते आणि परमेश्वर डिव्हाइन त्याला काय उत्तर देणार आहे, तसेच युनिव्हर्स थ्रू काय मेसेज मिळतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर जे कोणी व्हिडिओवरती नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। सो मी आता कार्ड शफल करून घेते, तोपर्यंत तुम्ही ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। तर सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करून घेऊ। डिव्हाइन प्लीज गाइड मी, माय अँसेस्टर, स्पिरिट गाइड्स, असेंडिंग मास्टर, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। तर नक्कीच दिसून येतंय तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त तुम्ही अबंडन्स मध्ये आहात, खूप जास्त मनीचा फ्लो तुमच्या घरामध्ये आहे, तुम्ही एक सुखी संपन्न जीवन जगत आहात आणि एक अशी व्यक्ती आहात जी सतत दुसऱ्यांची मदत करते, दुसऱ्यांना पैशा थ्रू किंवा जे काही त्यांच्या जीवनामध्ये अडचणी असतात त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना मदत करता किंवा तुम्ही एक हेल्पफुल व्यक्ती आहात जी सतत दुसऱ्यासाठी काइंडनेस ठेवून चालता। तुमचे जे हृदयामध्ये आहे जी सगळ्यांसाठी प्रेममय भावना आहेत, तुम्ही कधीही कुणाला कुणी कधी काही मागितलं तर नाही म्हणत नाही, प्रत्येक वेळेस काहीतरी देण्याचीच तुमची वृत्ती असते। सो ही वृत्ती तसेच ही एनर्जी तुमची दिसून येत आहे। तर तुमच्यावरती परमेश्वराचा खूप जास्त वरदहस्त आहे। तुम्ही खूप जास्त एक धार्मिक व्यक्ती आहात, तसेच एक चांगलं सन्मानयुक्त तुमचं जीवन आहे, प्रतिष्ठित आहात। तसेच त्याप्रमाणे तुम्ही जे आहात ते सतत धार्मिक कार्य करता, लोकांना दान धर्म करता, लोकांची मदत करता, काही परमेश्वराचे जे रूल्स असतात त्याला नेहमी फॉलो करता। कुणी तुमच्याकडे आलं दान मागायला तर तुम्ही ते कधीही असं एकाम्या हाताने त्या व्यक्तीला पाठवत नाही, तर भरभरून तुम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे। एक प्रकारचं बुद्धी चातुर्यही आहे, तसेच एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात तुम्ही। परमेश्वराचं खूप जास्त प्रेम आहे तुमच्यावरती आणि डिव्हाइन तुम्हाला नेहमी सुखातच ठेवतोय, तसेच तशीच जे काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी असता। जी काही तुमची फॅमिली आहे ती खूप जास्त एक सुखी फॅमिली आहे आणि ह्या फॅमिलीकडे परमेश्वराचं सुद्धा लक्ष आहे। सो ही जी तुमचं जीवन आहे ते डिव्हाइनली गाइडेड आहे, यामध्ये कुठलीही शंका येथे दिसून येत नाहीये। तर दिसून येते तुमचे जे हस्बंड आहे, जे तुमची फॅमिली आहे ती खूप जास्त एक चांगले व्यक्ती आहेत, जी एका सन्मानयुक्त पदावरती आहे आणि तुमचे जे हस्बंड आहेत ते खूप जास्त करेजियस आहेत, सतत दुसऱ्यांची मदत करतात, महिला असो किंवा
कोणी गरीब असो किंवा जे कोणी असे याचक येतील त्यांच्या दारामध्ये, त्यांना तुमची जे हस्बंड आहे ते सुद्धा खूप जास्त मदत करतात आणि त्यांचा स्वभावही अन्यायाच्या प्रती लढणारा आहे. त्यांच्या हातामध्ये स्वॉर्ड आहे. सो कुणावरती अन्याय झालेला ते पाहत म्हणजे खपवत नाही त्यांना आणि ते खूप जास्त अन्यायाच्या विरोधात वागत असतात. बट काही काळापासून एक म्हणतो ना आपण, एक निगेटिव्हिटी तुमच्या घरावरती आलेली आहे. एक स्लीपलेस नाईट, तसेच खूप जास्त विचार किंवा खूप जास्त एक त्रासयुक्त जीवन असं तुमचं झालेलं आहे. आणि कसल्या तरी विचारामध्ये, ओव्हर थिंकिंगच्या विचारामध्ये तुम्ही आणि तुमचे जे स्पाऊस आहेत ते असतात नेहमी. सध्या एक अशी परिस्थिती आलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्टक झालेले आहात. एका गोष्टीचा कुठल्या तरी गोष्टीचा सतत काहीतरी विचार चालू असतो तुमच्या घरामध्ये. कुठल्या तरी गोष्टीविषयी सतत चर्चा चालू असते आणि त्याचा परिणाम तुमच्या जीवनावरती होताना दिसून येत आहे, तुमच्या हेल्थवरती दिसून येत आहे. तसेच एक प्रकारचं तुम्ही स्टक झालेले आहात ह्या लाईफमध्ये. समजत नाही सध्या काय चालू आहे. इतक्या दिवस सगळं चांगलं चालू होतं, बट आता समजत नाही की काय करायला पाहिजे. आणि त्याचा परिणाम तुमच्या हेल्थवरती पण दिसून येत आहे, जे की तुम्हाला झोप येत नाहीये आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा खूप असं थकल्यासारखं जाणवतं. तसे तुमचे म्हणतात ना, सांधे वगैरे दुखत असतील किंवा डोकं वगैरे दुखत असेल किंवा अशाच प्रकारची एनर्जी येथे पीक झालेली आहे. सो मे बी तुमची जी फॅमिली होती, जी पूर्वी खूप जास्त हॅपी गो लकी असायची, नेहमी एक समाजामध्ये आपण म्हणतो ना सुखी कपल असं जे म्हणतात ना, ते तुमच्याकडे पाहून लोक म्हणायचे. बट नाव सध्या एक अशी स्टक सिच्युएशन आलेली आहे की तुमच्या घरामध्ये वादविवाद होत आहे. दिसून येते खूप जास्त निगेटिव्हिटी सध्या पसरलेली आहे तुमच्या जीवनामध्ये आणि खूप जास्त एक नैराश्य तुमच्या जीवनामध्ये आलेलं दिसून येत आहे. तर आपल्याला दिसून येते की हे जे कार्ड आलेलं आहे ते तुमचं सांगतंय तुमच्या जीवनाबद्दल की तुम्ही खूप जास्त एक संपन्न व्यक्ती आहात, एक खूप जास्त धार्मिक व्यक्ती आहात, तसेच दुसऱ्यांसाठी खूप मदत करतात आणि तुम्ही त्या महिलेला सुद्धा खूप जास्त मदत केलेली आहे. कधी तुम्ही असा विचार नाही केला की हिला मदत नाही करायला पाहिजे किंवा, आणि तुम्ही ह्या गोष्टीकडे अवेअर पण नव्हतात की ही व्यक्ती जिला आपण मदत करतोय, जी आपल्या जवळचीच आहे, तर तीच तुमच्या घरावरती एवढं लक्ष ठेवून आहे. सतत तुमच्या घराकडे तिचं लक्ष असतं, तुमच्या हस्बंडकडे. आय थिंक शी इज अट्रॅक्टेड टू युअर हस्बंड, दॅट्स वाय शी डुईंग दिस ऑल. अँड त्यामुळे ती जी महिला आहे ती खूप जास्त तुमच्या घराकडे लक्ष ठेवून असते. कदाचित तिला वाटत असावं की अशी फॅमिली मला पण पाहिजे होती. अँड दॅट्स वाय शी इज अट्रॅक्टेड टू युअर फॅमिली अँड युअर स्पाऊस. सो तुम्ही खूप जास्त मदत केलीत नेहमी त्या व्यक्तीची, त्या महिलेची. तुम्ही ह्याकडे लक्षही दिलं नाही की बिकॉज यू आर सो इनोसंट. सो तुम्ही याकडे लक्ष दिलं नाही की आपण ज्या व्यक्तीला एवढी मदत करत आहोत तीच व्यक्ती आपल्या घराकडे अशा प्रकारे नजर ठेवून आहे. तसेच तुमच्या सुखी संसाराला नजर लावण्याची सुद्धा तिची तयारी आहे. सो तर त्या महिलेला माहिती आहे तुम्ही डिव्हाइनली प्रोटेक्टेड आहात आणि तुमच्यावरती असल्या कुठल्याही नजरचा काहीही उपयोग होणार नाहीये, कारण की तुमचं जे लाईफ आहे ते परमेश्वराच्या कृपेनुसार चालतं. तुमच्यावरती ब्लेसिंग्स आहे परमेश्वराची, तुमच्यावरती परमेश्वराने नेहमी प्रेम केलेलं आहे. तुमच्या संसारावरती, तुमच्यावरती, तुमच्या मुलाबाळांवरती सतत परमेश्वराचा एक वरदहस्त असतो. यू आर अ ब्लेस्ड पर्सन अँड युअर लाईफ इज सो डिव्हाइनली गायडेड. सो हे त्या व्यक्तीला माहित नाही, त्या महिलेला माहित नाही. सो ती तुमच्या घराकडे अट्रॅक्टेड होत आहे अँड शी ऑलवेज ट्राईंग, म्हणजे ती सतत प्रयत्न करत असते की कशाही प्रकारे तुमच्या घरामध्ये वादविवाद निर्माण व्हावेत, यासाठी ती महिला प्रयत्न करताना येथे दिसून येत आहे. तुम्ही नेहमी दयाळू वृत्तीने वागलात, यू आर ऑलवेज काइंडफुल, बट शी इज नॉट डिझर्विंग फॉर दॅट. तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त संघर्ष पाहिलेला आहे, बट त्यामुळेच तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांच्या विषयी
एक सहानुभूतीची भावना असते. तुम्हाला वाटतं की आपल्यासारखंच जग आहे, आपल्यावरती जशी परिस्थिती आली तशी त्यांच्यावरती आहे, म्हणून तुम्ही सतत मदत केली, सतत त्या व्यक्तीशी काइंडली वागलात. तसेच तुम्ही जे हेल्प केली ते तुम्ही इमोशनल आहात म्हणून त्या व्यक्तीला हेल्प केली, ही त्या व्यक्तीला माहिती आहे. बट ती त्या ज्या तुम्ही मदत केली त्याकडे तिचं म्हणजे कृतज्ञता न ठेवता ती सतत तुमच्या संसारावरती लक्ष ठेवून आहे. तर तिचं घरातली जी परिस्थिती आहे त्या महिलेची, तर ती खूप जास्त चांगली नाहीये. ती एका अशा संघर्षमय जीवनामध्ये आहे की तिची जी फॅमिली लाईफ आहे ती खूप जास्त बॉदर करते. तिला तिच्या फॅमिलीमध्ये सुख नाहीये. अँड दॅट्स वाय शी ऑलवेज ट्राईंग टू रीच युअर फॅमिली अँड डिस्ट्रॉय युअर फॅमिली. तर तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे ह्या व्हिडिओ थ्रू की तुम्ही अशा व्यक्तींपासून दूर राहा. अँड परमेश्वरही त्या व्यक्तीला तुमच्यापासून नक्कीच येत्या काळामध्ये दूर करणार आहे. एक परमेश्वराची काठी म्हणतात ना, परमेश्वराची लाठी त्या व्यक्तीवरती, त्या महिलेवरती पडणार आहे. अँड तुम्हालाही ते गाईड करण्यात येत आहे की किक इट अवे फ्रॉम युअर लाईफ. त्या व्यक्तीला दूर करा. तर त्या व्यक्तीला माहिती आहे तुम्ही खूप जास्त दानी आहात, दानशूर आहात आणि तुम्ही प्रत्येक अडचणीत दुसऱ्यांना मदत करतात. सो ती महिला पुन्हा पुन्हा तुम्हाला येऊन रीच आउट करते. अँड तिला माहिती आहे जर आपण थोडंसं जरी यांना इमोशनली ब्लॅकमेल केलं तर नक्कीच हे परत पहिल्यासारखे माझ्याशी वागतील आणि पुन्हा तुमच्या ज्या हॅप्पी फॅमिली आहे त्याच्यावरती तिला काहीतरी त्याची माहिती मिळत राहील आणि ती सतत तुमच्या घरात काहीतरी कारवाया करत राहील. तसेच तुमची जी फॅमिली आहे ती डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत राहील. तर तुम्हाला डिवाइन येथे निगेटिव्ह पीपल्स पासून दूर राहण्यासाठी गाईड करत आहे डिवाइन. तसेच तुम्हाला एक बाउंड्री सेट करणं गरजेचं आहे. म्हणजे ही जी महिला आहे जी तुमच्या घरावरती सतत लक्ष ठेवून असते, तर ती महिला तुमच्याविषयीच बाहेर अफवा पसरवत असते की तुम्ही एक वाईट व्यक्ती आहात किंवा तुमच्याकडे काहीतरी वेगळे पॉवर्स आहेत. अशा प्रकारचे काहीतरी निगेटिव्ह तुमच्या भोवती बाहेर फिरवत असते ती महिला. तसेच तिला जो तुमच्याविषयीचा जो जेलसी भाव आहे, जी ज्वेलसी वृत्ती आहे ती तिच्या बोलण्यातून सुद्धा जाणवते. तसेच ती जी महिला आहे ती सतत दुसऱ्यांना तुमच्या विरोधात भडकवत असते, पॉलिटिक्स खेळत असते. मे बी ते तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा जे तुमच्या आजूबाजूचे आहे त्यांच्यामध्ये जाऊन काहीतरी पॉलिटिक्स पसरवत असते. कारण की तिला असं वाटत असेल कदाचित तुमच्याविषयी वाईट बोललं तर तिचा मान सन्मान वाढेल असं तिला वाटत असेल आणि त्यामुळेच ती तुमच्या विरोधात सतत काही ना काहीतरी कांड रचत असते. तसेच काहीतरी राजकारण करत असते, पॉलिटिक्स करत असते. सो अशा महिलेला तुम्हाला अजिबात थारा द्यायचा नाहीये. तसेच तिला तुमच्या जीवनापासून दूर लोटायचं आहे. यासाठी तुम्हाला डिवाइन येथे गाईड करत आहे की तुम्हाला येथे काही बाउंड्री सेट करण्याची गरज आहे. येस, आपल्याला दिसून येत आहे हे तुमच्या स्पाउस साठी कार्ड आलेलं आहे. सो तुमचे हस्बंड जे आहेत ते खूप चांगले व्यक्ती आहेत, एक न्यायी आहेत आणि तुमच्या घराचं ते खूप जास्त चांगल्या प्रकारे रक्षण करतात. तसेच दुसऱ्यांनाही खूप जास्त मदत करतात आणि दिसून येत आहे आपल्याला एक चांगल्या पदावरती आहेत. तसेच एक तुमच्या घराचा तसेच इतर जे तुमचे घरातील सदस्य आहेत त्यांच्याविषयी एक चांगला विचार त्यांच्या मनामध्ये असतो आणि ह्याकडेच ती महिला जी आहे ती खूप जास्त अट्रॅक्टेड झालेली आहे. अँड दॅट्स वाय शी डुईंग सम रिच्युअल्स फॉर स्पेल वर्क्स अँड ब्लॅक मॅजिक्स, आय थिंक सो. दिसून येते 3 ऑफ सॉर्ट्सचं कार्ड आलेलं आहे. सो दिसून येते की ती जी महिला आहे तिच्या जीवनामध्ये नक्कीच तिच्या पर्सनल लाईफमध्ये काहीतरी लव्ह प्रॉब्लेम्स आहेत. अँड तिला जे काय मिळालं नाहीये जीवनामध्ये ती कदाचित तुमच्या घरातून तिला मिळावं अशी तिची अपेक्षा असावी. अँड दॅट्स वाय शी डुईंग दिस स्पेल वर्क ऑन युअर हजबंड ऑर युअर फॅमिली. तर आपल्याला दिसून येते 6 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आलेलं आहे. सो परमेश्वर आता ह्या
त्या महिलेच्या कारवायांकडे एक खूप जास्त लक्ष देणार आहेत आणि त्या महिलेला नक्कीच तिच्या कर्माची फळं आता बघायला मिळणार आहेत. कारण की त्या महिलेला कदाचित माहित नाहीये की तुमचं जे जीवन आहे ते डिव्हाइनली प्रोटेक्टेड आहे. त्यामुळे तुमच्यावरती केलेलं कुठलाही स्पेल वर्क, ब्लॅक मॅजिक, तसेच नजर दोष तुमच्या घरावरती होऊ शकत नाही. कारण की तुमचं जे जीवन आहे ते ब्लेसफुल आहे आणि तुम्ही जे चांगले कर्म करता त्याचं फळ तुम्हाला परमेश्वर नक्की देणार आहे. आणि तुमच्यावरती जे आलेलं हे निगेटिव्हिटीचं संकट आहे ते नक्कीच त्याच व्यक्तीकडे बॅकफायर होणार आहे. सो आय क्लेम इट हिअर. सो दिस नेगेटिव्ह एनर्जी which sent to you, it's back to your sender. So immediately this energy sender back to sender. तर आपल्याला दिसून येतंय की ह्या व्यक्तीने खूप जास्त कारवाया केलेल्या आहेत तुमच्या पाठीमागे. तुमचे जे जीवन चांगलं चाललेलं होतं त्यामध्ये खूप जास्त माती कालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बट तिला माहितीये की तुमच्यापासून जिंकणं एवढं काही सोपं नाहीये. बिकॉज तुमचं जे लाईफ आहे ते डिव्हाइनली गायडेड आहे आणि ह्या संकटावरती सुद्धा तुम्ही मात मिळवताना इथे दिसून येत आहे. आणि हे जे संकट आहे ते परतून जाणार आहे आणि एक विजयश्री तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. 6 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आलं होतं. सो जे काही घडत आहे सध्या ते काही काळामध्ये आपल्याला दिसून येईल की हे जे संकट आहे ते दूर झालेलं सुद्धा येते परमेश्वर आपल्याला गाईड करत आहे. तर जे कोणी ह्या व्हिडिओवरती आले आहेत तर त्यांनी नक्कीच लाईक करायचं आहे. तसेच कमेंटमध्ये सुद्धा तुमच्या इष्टदेवतेचं नाव लिहायचं आहे. डिवाइन प्लीज टेल मी अनदर मेसेज. ओके, सो गॉड तुम्हाला स्ट्रेंथ देणार आहे. सो ती स्ट्रेंथ तुमच्यामध्ये ऑलरेडी आहे. यू आर अ इंट्युटिव्ह पर्सन. तुमच्याकडे काही इंट्युशन्स येतात, तुम्हाला काही गोष्टी कळतात आधीच. त्यानुसार तुम्ही तुमच्या सोलचं ऐकायला पाहिजे. जी काही स्ट्रेंथ तुम्हाला परमेश्वराने दिलेली आहे ती तुम्हाला ओळखायची आहे. तसे जे काही तुम्ही धार्मिक कार्य करता ते तुम्हाला कंटिन्यू ठेवायचे आहेत. तुमच्याकडे एक अशा प्रकारची एनर्जी आहे. ती एनर्जी त्या महिलेवरती नक्कीच इम्पॅक्ट करत असणार आहे. तुमची एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी त्या महिलेच्या निगेटिव्ह एनर्जीला नक्कीच बॅकफायर करणार आहे. सो तुम्हाला येथे कुठेही घाबरण्याचं कारण नाहीये. सो परमेश्वर तुमच्यावरती खूप जास्त प्रेम करत आहे आणि तुमच्यावरती वरदहस्तही आहे परमेश्वराचा. तुम्हाला ती स्ट्रेंथ मिळालेली आहे. सो त्या स्ट्रेंथचा चांगला यूज तुम्हाला करायचा आहे. तर आपल्याला दिसून येतंय हँगमॅनचं कार्ड आलेलं आहे. सो तुम्हाला जे तुमच्या जीवनामध्ये येत्या काळामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटीने राहून एक स्पिरिच्युअल कार्य करायचं आहे जे तुम्ही करता नेहमीच. तुम्ही एक गायडेड पर्सन आहात. डिव्हाइनली तुम्हाला इंट्युट्युशन येत असतील, त्या इंट्युट्युशनला फॉलो करा. अँड जे काही तुमचं धार्मिक कार्य आहे ते चालू ठेवा. तुमची जी सेवा चालू असते दत्त महाराजाची असो किंवा जे कोणी तुमचे इष्टदेव आहेत त्यांची जी सेवा चालू असते ती चालू ठेवा. बिकॉज त्याच प्रभावामुळे तुमच्या घरामध्ये कुठलीही निगेटिव्ह एनर्जी एंट्री करत नाहीये आणि तुमचा जो हा औरा आहे जो खूप काही पॉझिटिव्ह आहे. सो दॅट्स वाय नो कॅन इट्स डिस्ट्रॉय युअर लाईफ. सो ही जी एनर्जी आहे ती त्या महिलेकडेच नक्कीच परत बॅकफायर होणार आहे जी तुमच्या घरावरती काहीतरी विचित्र स्पेल वर्क करत आहे किंवा नजरदोष लावत आहे. सो तुम्हाला इथे कुठेही घाबरण्याचं कारण नाहीये. तुमची जी हॅपी फॅमिली आहे ती डिव्हाइनने सिक्युअर केलेली आहे, सुरक्षित केलेली आहे. तर नक्कीच एक चांगली सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. येत्या काळामध्ये जे काही तुमचं घरामध्ये काही चालू असेल तर ते नक्कीच येथे थांबणार आहे आणि खूप जास्त चांगला विचार तुमच्या जीवनाकडे येताना दिसून येत आहे जो की खूप जास्त वेगाने येत आहे. आय थिंक 2025 मध्ये तुमचं जे घरामध्ये वादविवाद चालू होते ते थांबतील. ओके, ती जी महिला आहे तिच्या जीवनामध्ये नक्कीच एक टॉवर मुवमेंट येणार आहे. सो टॉवरचं कार्ड आलेलं आहे. तर ती जी महिला जी तुमच्या घरावरती स्पेल वर्क करत आहे किंवा काहीतरी ब्लॅक मॅजिक करत आहे, नजर दोष लावत आहे, तर त्या महिलेला परमेश्वर नक्कीच तिच्या कर्माचे फळ भोगायला लावणार आहे आणि त्या महिलेवरती खूप जास्त डिव्हाइनली अटॅक केला जाणार आहे आणि तिचं जे आयुष्य आहे जी ती दुसऱ्यांच्या जीवनामध्ये माती कालवण्याचा प्रयत्न करते
तिच्या जीवनामध्ये नक्कीच आता एक टॉवर मुवमेंट येताना आपल्याला येत्या काही काळामध्ये दिसून येईल. सो तुम्हाला कुठेही घाबरण्याची गरज नाहीये. सो आपल्याला दिसून येतंय 1-1चं कार्ड आलेलं आहे. सो जी तुमची फॅमिली आहे ती खूप जास्त सिक्युअर केलेली आहे परमेश्वराने. तुमच्या भोवती बाउंड्रीज सेट केलेल्या आहेत. तुमच्या जे डिवाइन आहेत, जे तुमचे परमेश्वर आहेत, जे सर्वांचे आपले जे इष्टदेव असतात, त्यांनी नक्कीच तुमच्यासाठी एक संरक्षक कवच तुमच्या भोवती निर्माण केलेलं आहे. सो जी तुमची फॅमिली आहे ती सेफ अँड सिक्युअर केलेली आहे. सो तुम्हाला इथे परमेश्वराकडून हाच मेसेज मिळतोय की तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये. सो पॉझिटिव्ह राहा. तुमचे जे फॅमिली मेंबर आहेत त्यांच्याशी खूप जास्त प्रेमाने वागा आणि तेही तुमच्यावरती तितकंच विश्वास ठेवतात, ट्रस्ट ठेवतात. तसेच तुमची जी हॅपी लाईफ आहे ती ह्या पुढच्या काळामध्ये आणखीन जास्त सेफ अँड सिक्युअर होणार आहे. सो क्लेम इट दिस रिडिंग. सो हे होते आजचे मेसेज जे आपल्याला टॅरोट नुसार मिळाले. आपण आणखीन काही मेसेजेस घेऊया. सो डिवाइन तुम्हाला काही गायडन्स देऊ इच्छित आहे. सो ते आपण घेऊया. ओके, तर आपल्याला दिसून येते कंट्रोलचं कार्ड आलेलं आहे. सो तुमचे जे काही निगेटिव्ह इमोशन्स असतील त्यावरती कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे. सो जे काही निगेटिव्ह इमोशन्स आहे त्यांना कंट्रोल करा अँड पॉझिटिव्हिटीकडे जा. फ्रेंडलीनेस, तर तुमची जी फॅमिली आहे, तुमचे जे स्पाऊस आहेत, मे बी इट्स मेल ऑर फिमेल, बट त्यांच्यासोबत तुम्हाला एक फ्रेंडली वातावरणामध्ये राहायचं आहे आणि त्यांच्यासोबत भांडायचं नाहीये. सो एका फ्रेंड सारखं त्यांच्याशी जे तुमचे विचार आहेत ते शेअर करायचे आहेत. सो तुम्हाला बुद्ध कॉन्शियसनेस मध्ये येण्याची गरज आहे. मेडिटेशन करा अँड स्वतःला जाणून घ्या. सेल्फ लव्ह करा जेणेकरून तुमचे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते कमी होतील अँड पॉझिटिव्हिटीमध्ये तुम्ही याल. सत्य जाणून घ्या. आपल्याला बुद्धांनी पण हेच सांगितलंय, सत्य जाणून घ्या. रिटनेसचं कार्ड आलेले. नक्कीच तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे डिव्हाइनली तुम्ही गायडेड असतात. तसेच तुम्हाला परमेश्वराचा एक वरद हस्त मिळालेला आहे. तुम्ही एक ब्लेस्ड पर्सन आहात. कृपा आहे तुमच्यावरती. सो तुम्ही जे काही चांगलं कार्य करतात त्याची चांगलीच फळं तुम्हाला येत्या काळामध्ये मिळताना दिसून येत आहे आणि ते फळं नक्कीच गोड असणार आहेत. जे की येत्या काळामध्ये जी तुमची फॅमिली लाईफ आहे, मॅरिड लाईफ आहे ती एक खूप छान चांगल्या मार्गावरती चालताना दिसून येत आहे. अबंडन्सचं कार्ड आलेलं आहे. सो येत्या काळामध्ये खूप जास्त अबंडन्स येणार आहे. तुमची जी प्रतिष्ठा आहे ती खूप जास्त वाढणार आहे. मान सन्मानामध्ये वाढ होणार आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आणखीन तुम्ही समोर येणार आहात जगाच्या. तसेच पैसा, समृद्धी, तसेच शांतता यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट होत आहेत. जे काही तुम्ही स्वप्न पाहिलेलं आहे तुमचे जीवन सुखाने जगायचं, लक्झुरियस लाईफ जगायचं, ते सुद्धा कम्प्लीट होताना इथे दिसून येत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. ओके, नक्कीच काहीतरी ब्रेक थ्रू होणार आहे. मी आताच सांगितलं तुम्हाला खूप जास्त अबंडन्स येत आहे तुमच्या जीवनामध्ये. एक ब्रेक थ्रू येत आहे. एक नवीन काहीतरी घटना घडणार आहे ज्यामुळे जे काही घडत आहे त्याला एक कलाटणी मिळेल आणि एक चांगल्या पॉझिटिव्ह वे मध्ये कलाटणी मिळेल. आणि जे काही प्रश्न होते, जे काही तुमच्यामध्ये चाललेलं होतं त्याला नक्कीच एक चांगल्या प्रकारचं वळण मिळताना इथे दिसून येत आहे. सो गिल्ट मधून बाहेर या. काही तुम्ही विचार करत असाल निगेटिव्ह, सो त्यामधून बाहेर येण्यासाठी डिवाइन तुम्हाला इथे संदेश देत आहे. लास्ट मेसेज घेऊया. पॉसिबिलिटीज, खूप जास्त पॉसिबिलिटीज आहे येत्या काळामध्ये काहीतरी नवीन घडण्याचं. आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवा. नक्की जे काही संकट आहे ते दूर टळणार आहे
अँड जी तुमच्या जीवनावरती लक्ष ठेवून असते जी महिला, तिच्यावरती नक्कीच एक प्रहार केला जाणार आहे परमेश्वराकडून. अँड त्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. जे काही झालं आहे तुमच्या जीवनामध्ये त्याला विसरून एका चांगल्या सुखी लाईफकडे तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह राहायचं आहे. सो येत्या काळामध्ये जे काही पॉसिबिलिटीज तुमच्याकडे येत आहेत ते तुमच्या फॅमिलीसाठी आणि तुमच्या मुलांसाठी नक्कीच चांगले असणार आहे. सो टोटॅलिटीचं कार्ड आलेलं आहे. सो जे काही कर्म आहे, कर्म क्लिअर होणार आहे, टोटल होणार आहे, हिशोब होणार आहे सगळ्या गोष्टीचा. एक टोटॅलिटीमध्ये येणार आहे. जे काही कार्मिक रिलेशनशिप होते तुमच्या जीवनामध्ये ते दूर जाणार आहे. जी की महिला तुमच्याकडे एक कर्म जोडत होती तुमच्यासोबत, तर तिचं टोटल हिशोब काय म्हणतात त्याला, हिशोब ते परमेश्वर करणार आहे. सो आपल्याला दिसून येते टोटॅलिटीचं कार्ड आलेलं आहे. सो बॉटम ऑफ द डेकची एनर्जी होती टोटॅलिटी. सो सगळ्याचा हिशोब येथे केला जाणार आहे. सो ज्यांना ज्यांना रिडिंग आवडली त्यांनी नक्कीच लाईक करा. व्हिडिओच्या डाऊन बिलो जाऊन तुम्ही कमेंट करा. अँड माझे व्हिडिओ असेच पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना सेंड करा, शेअर करा. अँड थँक्यू फॉर युअर सपोर्ट. अँड तसेच तर आताच आपल्या चॅनलचे 2000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अँड असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना पर्सनल रिडिंग पाहिजे असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. अँड तुमच्या फॅमिलीसाठी अँड तुमच्या परिवारासाठी मी नक्कीच मी परमेश्वराकडे प्रार्थना करते की तुमची जी फॅमिली आहे ती ब्लेस राहावी अँड तुमचं जे मॅरिड लाईफ आहे ते नेहमी हॅपी राहो, यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते. अँड थँक्यू वन्स अगेन अँड थँक्यू फॉर युअर सपोर्ट.